राजकारणामध्ये युवा पिढी आली पाहिजे, नवीन चेहऱ्यांना कॅन्डिडेचर मिळालं पाहिजे, असं आपण सतत म्हणत असतो. पण तसं खरंच होतं का? हे मात्र माहिती नाही. पण एक पक्ष आहे, की जिथे भरपूर तरुण नेते मंडळी आहे आणि त्या नेते मंडळींना भरपूर स्कोपही मिळतो. ती म्हणजे शिवसेना. आज आपल्याबरोबर कॉफी विथ कौशिकमध्ये शिंदे सेनेचे 2 तरुण नेते आहेत. त्यातील एक आहेत राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि आपल्याबरोबर आहेत निलेश राणे. आपल्या दोघांचंही स्वागत आहे. एवढी तरुण पिढी एकाच पक्षात मला वाटतं रेअर आहे. इतकी तरुण मंडळी असताना पक्षात कसं वातावरण असतं योगेशजी? नाही, मला वाटतं हे क्रेडिट माननीय शिंदे साहेबांना द्यायला हवं आहे. तरुण पिढी राजकारणात येऊ पाहते, पण नक्की आम्ही कुठला पक्ष निवडावा ह्याची निवड करत असताना ते नेता कोण आहे हे बघतात. आणि मग शिंदे साहेबांकडे बघून जी काय तरुण पिढी अट्रॅक्ट होते, आकर्षित होते, आम्ही जवळ अनुभवलेलं आणि त्यामुळे संधी देखील चांगली मिळते आणि फ्रीडम मिळतं. मला वाटतं फ्रीडम मिळतं हा अतिशय महत्त्वाचा विषय असल्यामुळे आणि ती जबाबदारी साहेब देत असताना पूर्णपणे जबाबदारी देतात. म्हणून ते फ्रीडम असल्यामुळे मजा येते काम करायला. राजकारण लहानपणापासून आम्ही पाहिलेलं आहे, परंतु ज्यावेळेला आपल्याला स्वातंत्र्य मिळतं आपण आपल्या पद्धतीने ते राबवू शकतो, आपले जे विचार आहेत ते. आणि म्हणून मला वाटतं आता राज्यमंत्री म्हणून देखील काम करत असताना शिंदे साहेबांनी कधी हस्तक्षेप केला नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने केलं पाहिजे, तो विश्वास आहे. आणि म्हणून मला वाटतं ती काम करायला मजा येते. आणि आता हळूहळू आता निलेशजी असतील किंवा आणि काही तरुण पिढी शिवसेनेमध्ये आहे, तर काम करायला मजा येते एकमेकांसोबत. आता नुकतेच खरं तर निलेशजींनी अत्यंत यशस्वी अशी मोहीम राबवली कोकणात. हे परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेला, च्या वेळेला. काय त्यावेळेचा अनुभव होता? तुम्हालाही असंच फ्रीडम मिळालं होतं, की 2 पक्ष अगदी आमने सामने उभे ठाकले असं आम्हाला चित्र दिसत होतं? नाही, तसं काय नव्हतं. निवडणूक ही निवडणुकीसारखी लढली गेली पाहिजे हा विषय होता. आणि आता भरपूर पाणी पुलाखालून आता निघून गेलेलं आहे, म्हणून मागे जाऊन परत त्याच विषयावर बोलणं काय अनेक वेळेला बोलून झालेलं आहे. पण जसं योगेशजी म्हणाले की शिंदे साहेबांनी पक्षामध्ये जे आमच्यासारख्या लोकांना संधी दिली. मला जर आपण बघितलं की मी 2 पराभव बघितलेले आहेत, 2 वेळा लोकसभेला हरलो आणि तसं कोणी माझ्याकडे लक्षही दिलं नव्हतं. शिंदे साहेबांकडे संधी होती, जो सिटिंग आमदार होता माझ्याकडचा तो त्यांच्याकडे जायला तयार होता, कमिटमेंट मागत होता की मला तुम्ही घ्या आणि निलेश राणेला घेऊ नका. असं असताना मी निलेशला शब्द दिला आहे आणि म्हणून मला निलेशला तिकीट द्यावं लागेल. ही जी एक माणुसकी लागते, एक मन लागतं, ते प्रत्येक नेत्याकडे नसतं. मी जे अनुभवलं, मी अनेक दिल्लीपासून इथपर्यंत सगळेच नेते बघितले, अनेक मुख्यमंत्री बघितले, मोठमोठे नेते बघितले, दिग्गज. पण जे एक मन लागतं ना पक्ष चालवायला, आज पण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं का नाव घेतात लोक? त्यांच्याकडे ते मन होतं. कोकणामध्ये तुम्ही आजही मतदारांना विचारा, तुम्हाला कुटुंबातला, ठाकरे कुटुंबातला कोण आवडतो, कोण लक्षात राहतो, तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे. दुसरं कोणाचंही नाव घेणार नाही. हे जेव्हा माणूस इथून करतो ना, तेव्हा त्याचा इम्पॅक्ट दिसतो. आमच्यासारखी लोक, योगेशजी पण दिवसाला 18-19 तास पक्षाला देतात, मंत्रालय सांभाळतात. आमच्यासारखी लोक पहिल्यांदा आमदार झाले, पण जरी मी अगोदर खासदार झालो तरी शिंदे साहेबांनी जे आपल्याला दिलं, जे अभिप्रेत आहे त्यांना पक्षवाढीसाठी, ते सगळं आपल्याकडून घडलं पाहिजे. नुसता माणूस चांगला आहे म्हणून होत नसतो, तो कामाचा असला पाहिजे. आणि शिंदे साहेब जे काम करतात ते लोकांना आम्हाला कन्व्हिन्स करावं लागत नाही की तुम्ही आमच्याकडे का यावं. तुम्ही आज सोशल मीडियावर बघा, मीडियामध्ये बघा, सर्वात जास्त प्रवेश जर कुठे होत असतील तर आमच्या शिवसेनेत होतात. त्यांचा विश्वास आहे शिंदे साहेबांवर. तरुण बघा, सर्वात जास्त रांग आमच्याकडे आहे. म्हणून त्यांचं स्वातंत्र्य, त्यांचे काम करायची पद्धत. मी अनेक वेळेला ऐकलं आहे की मोठ्या माणसाला हे विचारायचं नसतं की तुम्ही मोठे कसे झालात, त्यांना फक्त बघायचं असतं आणि ते बघून शिकायचं असतं. आणि म्हणून शिंदे साहेबांकडे बघून आम्हाला ती ऊर्जा मिळते. आणि ते जर एवढं काम करू शकतात तर आपण पण पक्षासाठी तेवढं काम केलं पाहिजे, असं मनात घेऊनच आम्ही काम करतो. खरं तर तुमचा जो प्रवास राहिला आहे ना निलेशजी, तो बराच म्हणजे त्याला
तो खडतरी असेल. वेडावाकडा. आता मी वेडावाकडा नाही म्हणणार, वेगळा राहिलाय थोडं. एवढ्या कमी काळामध्ये तुम्हाला वेगवेगळे पक्ष तुम्ही बघितले, अगदी युवा सेनेपासून तर आता शिंदेपर्यंत. आणि परत तुमच्या घरची 2 लोक जी आहेत ती अजूनही भाजपमध्येच आहेत. तर अनेक वेळेला हे जे उमेदवार लोन देणे ही एक तात्पुरती अरेंजमेंट असते, पण तुमच्या बाबतीत ती तात्पुरती आहे का? म्हणजे भाजप वापसी होणार की शिवसेनेतच राहणार? मी अनेक वेळेला हे स्पष्ट केलं आहे की निलेश राणे आता शेवटच्या श्वासापर्यंत सन्मान्य शिंदे साहेबांबरोबरच राहणार. हे आता मी अनेक वेळेला जेव्हाही हा प्रश्न कोणी मला विचारतं आणि विचारतं तर मी इवन राणे साहेबांना सांगितलंय की साहेब, शिंदे साहेबांनी माझ्यासाठी जे केलं, जेव्हा कोणी तयार नव्हतं करायला, काय काय उत्तरं होती, कसं बघून न बघितल्यासारखं केलं जायचं, कसं फोन उचलायचे नाहीत, अनेक वेळेला असं झालं. आणि त्या काळामध्ये त्या वेळेला शिंदेसाहेब माझ्यासाठी देवासारखे उभे राहिले. हे जर मी विसरलो ना मॅडम, देव पण मला माफ करणार नाही. आणि म्हणून मी कुठे जाणार आहे त्यांना सोडून, आणि गेलो तर मी आरशात स्वतःला बघू शकणार नाही. हे मी अनेक वेळेला बोललेलो आहे. आणि मी काय तसं राजकीय माणूस नाही. मला वाटेल तसं मी करतो. आणि करण्यासारखं खरं तर आयुष्यामध्ये खूप काय आहे. योगेशजी नाही खूप काय आहे, मलाही ऑप्शन खूप आहेत. पण ज्या मातीने आम्हाला एवढं दिलं, ज्या कोकणाने आम्हाला एवढं दिलं, ज्या माणसाने आम्हाला एवढं दिलं, आयुष्याची सेकंड इनिंग माझी सुरू केली, त्यांना मी कधीच आयुष्यात म्हणजे असं सोडून दुसरीकडे जाणार तुम्ही हे नाही. जेव्हा तुमच्या वडिलांना सांगितलं असं म्हणता, तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया होती? आमच्या घरात फ्रीडम आहे. प्रत्येकाने आपापलं मत मांडायचं फ्रीडम आमच्या घरात आहे. साहेबांनी आत्ताच नाही तर कधीच आम्हाला तू असंच कर असं कधी सांगितलं नाही. म्हणून ते फ्रीडम आम्हाला तसं असल्यामुळे आम्ही आमची मतं मांडू शकतो. कधी चुकत गेली तर तुम्ही आम्हाला दाखवता येईल, आणि चांगलं गेलं तरी आपण दाखवता. म्हणून असं कुठलं हे नव्हतं की दडपण नव्हतं की साहेब काय म्हणतील, राणेसाहेब काय म्हणतील. तर अगदी कॉलेज जीवनापासून त्यांचं एकदम सरळ स्पष्ट आहे, तू चुकलास भरपाई तूच करायची. अच्छा. आणि ह्या बाबतीत नाही, ह्या बाबतीत तर शिंदे साहेबांच्या बाबतीत तर राणेसाहेब बोलले तुझं म्हणणं योग्य आहे. ज्या व्यक्तीने तुझ्यासाठी हे केलं त्यांच्या मागे तू 100% उभा राहिलाच पाहिजे, ह्याच्यामध्ये दुमत नाही. योगेशजी, काय आता महापालिकेची निवडणूक आहे, तुम्ही सकाळपासून संध्याकाळीपर्यंत अगदी बिझी असता असं कळतं. काय नक्की जबाबदारी आहे सध्या तुमच्याकडे? आम्ही सध्या तसं दुपारपासून पहाटेपर्यंत बिझी असतो. परंतु वातावरण हे प्रचंड पॉझिटिव्ह आहे. मी कालचं रात्रीचं उदाहरण देईन, आपण चर्चा करत असताना देखील मी त्याचं उदाहरण दिलं. 89 वॉर्ड आमचा राजू नाईक म्हणून अतिशय एक साधा कार्यकर्ता आमचा तिथं उमेदवार आहे, शाखा प्रमुख होता, आणि साहेबांनी त्याला तिकीट दिलं आहे. रात्री 12:30 पावणे 1 वाजता तिथल्या शाखेला साहेब व्हिजिट द्यायला तिथे गेले होते. मी साहेबांसोबत होतो. 12:30 पावणे 1 वाजता 750 ते 800 महिला तिथे रस्त्यावर साहेबांची वाट पाहत होत्या. आणि त्यांचा उत्साह आणि त्यांचं जे काही साहेबांच्या प्रती असलेलं अट्रॅक्शन आम्ही पाहिलं. आम्ही अनेक वर्ष राजकारणामध्ये आहोत, गर्दी जमते, परंतु जो काही हावभाव पाहायला मिळतात साहेबांच्या बाबतीत, शिंदे साहेबांच्या बाबतीत, ते आम्ही कुठेच अनुभवायला मिळत नाही. आजपर्यंत आम्ही कधी पाहिले नाही. म्हणून मुंबईमध्ये 100% बदल होणार. आणि ही सगळी मराठी माणसं होती, कोणी अमराठी नव्हते. काही असतीलच, परंतु सगळी मराठी माणसं तिथे होती. कलानगरचा एरिया, कुर्ला असेल, घाटकोपर असेल, हा संपूर्ण हा मराठी पट्टा आहे. इथला संपूर्ण मराठी जर का रस्त्यावरती 12:30-1 वाजता शिंदे साहेबांची वाट पाहत थांबू शकतो, 100% मुंबईमधल्या जनतेने ठरवलेलं आहे आम्हाला कोणाला मतदान करायचं. पण एक असं सतत म्हटलं जातं की फक्त नेते मंडळी जे आहेत ते शिंदेंबरोबर गेले, जो शिवसैनिक आहे तो मात्र उद्धव ठाकरेंबरोबरच आहे. नाही, बघा, मागच्या ज्या निवडणुका पाहिल्या, आता पण थोडं खरं कसं आहे, मुंबई हे कोकणाचं प्रतिबिंब आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. आता कोकणाच्या ज्या निवडणुका झाल्या, आपण जर का मागच्या दोघंही कोकणाच्याच आहोत, आणि कोकणाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या पाहिल्या तर म्हणजे प्रचंड मोठा प्रभाव हा मुंबईकरांचा असतो. कोकणावरती आजही मोठा प्रभाव हा मुंबईकरांचा आहे. सगळ्या निवडणुका आम्ही जिंकल्या ना,
सगळे नगराध्यक्ष शिवसेनेच्या आणि युतीचे आले निवडून, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, आणि त्याचा 100% परिणाम हा मुंबईच्या निवडणुकीवरती देखील होणार. शिवसैनिक म्हणजे कोण? बाळासाहेबांच्या विचारांवरती प्रेरित झालेला म्हणजे शिवसैनिक आहे ना. आम्ही पण तेच आहोत ना. आम्ही पण लहानपणापासून शिवसेनाच पाहिले, दुसरा कुठलाच पक्ष नाही पाहिला. आमचे वडील असतील, आमच्या वडिलांनी देखील ज्या संघर्ष केला शिवसेनेमध्ये राहून केला. राणेसाहेब असतील, त्यांचा जन्म शिवसेनेमध्ये झाला. वंदनीय बाळासाहेबांवरती आजही ते विश्वास ठेवतात. मला अजूनही आठवते, राणेसाहेबांनी शिवसेना सोडली पण त्यांनी कधीच बाळासाहेबांवर त्यांनी टीका केली नाही. आमचं दैवत आहे, त्यांच्या विरोधामध्ये मी एक शब्द बोलू शकत नाही. हे शिवसैनिक आहेत, ते 100% आमच्या सोबत आहेत. आम्ही जे म्हणतो ना की विचाराचा वारसा, हे आम्ही बोलण्यापुरतं फक्त म्हणत नाही, हे जनतेने स्वीकारलं. हो, सुरुवातीच्या काळात असं झालं होतं, जेव्हा आम्ही शिंदे साहेबांसोबत गेलो, आमच्यापैकी काही शिवसैनिकांनी आम्हाला असं सांगितलं, नाही आम्ही उद्धव ठाकरे आम्ही सोडू शकत नाही, दापोलीत आम्ही तुम्हाला साथ देऊ पण आम्ही तुम्हाला मुंबईत साथ देणार नाही, असं सुरुवातीला झालं. पण नंतर जो 2.5 वर्षाचा शिंदे साहेबांचा प्रवास, त्या प्रवासामध्ये हेच सगळे शिवसैनिक जे आज निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत, त्यांनी शिंदे साहेबांची बाजू स्वीकारली की नाही तुम्ही म्हणतात तेच ओके. आज ते सगळ्याच आमच्या सोबत आहेत. पण हा कुठला आहे? मुंबईमधला गिरगावचा पण आहे, हा मालाडचा पण आहे, हा विरारचा पण आहे, हा नालासोपाराचा पण आहे, हा जो पूर्ण कोकणी पट्टा आहे, हा संपूर्ण शिवसेनेने प्रभावित असलेला हा जो मराठी पट्टा आहे, सगळा माननीय शिंदे साहेबांसोबत आला. हाच तुमचाही अनुभव आहे का मुंबईचा? 100% तसा अनुभव आहेच. कारण का तुम्ही जर ग्राउंड रियालिटी बघाल, आज परिस्थिती, मी वरळी मतदारसंघाचं आपल्याला फक्त सांगतो, जिथे आदित्यजी फक्त 7,000 मतांनी निवडून आले. आज त्यांच्या खालोखाल जी काही संघटना म्हणून आपण म्हणतो, ती संघटना आज पूर्णपणे म्हणजे किमान 70-75% आता आमच्याकडे काम करते. ती डायव्हर्ट झाली किंवा प्रेरित झाली, आमच्याकडे आली आणि आता ती संघटना म्हणून काम करते. म्हणून रिझल्ट तुम्हाला उद्याच्या निवडणुकीला तसा दिसेल. शिवडीचं तसंच. त्यांचे जिथे आमदार आहेत त्याच फक्त मी तुम्हाला उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितलं याच्यासाठी. हा एक त्यांचा एक प्रॉपगंडा आहे की खालचे शिवसैनिक आले नाहीत. खालचे शिवसैनिक म्हणजे काय? तुम्ही कधी भेटायला जायचात? उद्धवजी कधी भेटलेत? राजसाहेब कधी भेटलेत? म्हणजे तुम्ही विचार करा, त्यांचे कार्यकर्ते जेव्हा दुसऱ्या पक्षात जातात तेव्हा यांच्याबद्दल काय बोलतात. राजसाहेब म्हणजे त्यांच्या घरात खूप कुत्रे आहेत, तर ते कधी कधी लांब लांबून जिथून कार्यकर्ते येतात त्यांना गेटवर उभे ठेवतात आणि कुत्र्यांबरोबर खेळत असतात. ही नाराजी जी आहे ना, ही पण कधीतरी दाखवली पाहिजे, ही कधीतरी बाहेर आली पाहिजे. हा त्यांचा प्रॉपगंडा आहे की खालचा शिवसैनिक कुठे गेला, तो आमच्याबरोबर आहे. मग दाखवा. जसं आता योगेशजी बोलले की तुम्ही रिझल्ट बघा नगरपालिकेचा काय होता आणि त्या रिझल्टमध्ये काय झालं, धुवा उडाला, ह्यांचा सुपडा साफ झाला. म्हणजे कार्यकर्ते, म्हणजे मनसेनी तर उमेदवार पण उभे केले नाहीत ग्रामीण भागामध्ये, ते स्वतः आले देखील. नेते आले नाहीत तर बाकीचं सोडून द्या, पक्षप्रमुख आलेच नाहीत अनेक जिल्ह्यांमध्ये, म्हणजे त्यांनी प्रचारच केला नाही. मग ह्याच्यावरूनच आपल्याला लक्षात येतं की जिथे कोकणामध्ये तुम्हाला जिल्ह्यांमध्ये तुमचे कार्यकर्ते संपले, त्याचा इफेक्ट आपण मुंबईमध्ये पकडला. आता जी आम्ही ग्राउंड रियालिटी बघतोय त्याच्यामध्ये 100% ते सगळे डायव्हर्ट झालेले आहेत, प्रेरित झालेले आहेत. त्यांना कळलेलं आहे हे फक्त ठाकरे वापरून घेतात, फक्त खुर्च्या लावा, झेंडे फिरवा, घोषणा द्या, त्याच्या पलीकडे वापर होत नाही. कामं सांगितले तर कामं होत नाही. 2.5 वर्षामध्ये काय होतं, मुख्यमंत्री ते होते, त्याच्या अगोदर 5 वर्ष सत्तेमध्ये होते, 7.5 वर्ष युबीटी सरकारमध्ये असताना सुद्धा कार्यकर्ते पूर्ण रसातळाला गेले. ते कसे राहणार त्यांच्या बरोबर? त्यामुळे सत्तेत 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना आणि आदित्यजी कॅबिनेट मंत्री असताना ते एकदाही सेना भवनला आले नाहीत. शिवसेना भवन, शिवसेनेचं हेडक्वार्टर, शिवसेनेचं ते जे काय आपलं सगळी यंत्रणा तिथं हाताळतात, 2.5 वर्ष तिथे आली नाहीत. ते एकाही शाखेत गेले नाहीत. 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री असताना उद्धव साहेब ठाकरे एकाही शाखेमध्ये गेले नाहीत किंवा आदित्यजी एकाही शाखेत गेले नाहीत मुंबईच्या. आणि ही अटॅचमेंट संपली. कार्यकर्त्यांना अप्रोच हवाय. शिंदे साहेब रात्री 3-3 वाजता भेटतात, एका शाखा प्रमुखाला भेटतात. आणि मला आश्चर्य असं वाटतं, मुंबईमधल्या असलेल्या जे काही प्रवेश झाले ते माजी नगरसेवक, शाखा प्रमुख, सगळ्यांना शिंदेसाहेब पर्सनल नावाने ओळखतात. काल पण मी ते पाहिलं, शिंदेसाहेब नावाने हाक मारतात रॅलीमध्ये देखील. साहेब वरती गाडीवरती होते, शाखा प्रमुख खाली होते, त्यांनी त्याला आवाजाने नावाने हाताने आवाज दिला त्याला. ही त्यांची पर्सनल अटॅचमेंट आहे. ही शिवसैनिकांना अपेक्षित आहे, जे बाळासाहेब करायचे.
वंदनीय बाळासाहेब थेट शाखामुखाच्या घरी जायचे, अचानक भेट द्यायचे. दौरा आहे, चला शाखामुख कुठे राहतो रे, चल त्याच्या घरी जाऊया. ही अटॅचमेंट होती. ती अटॅचमेंट आता नाही आहे असं 100% नाहीये, मातोश्री होती. आपण मला वाटतं बरंच काम आदित्य ठाकरेंबरोबर केलंय. म्हणजे आता आपण यंग ब्रिगेडबद्दल बोलतोय म्हणून तिथे आदित्य ठाकरे आणि आता इथे तुम्ही लोक परत आहात, तर कसं तुम्ही ते कम्पेअर कराल? आजचा प्रचार, आजचा सगळे समोरचे चॅलेंजेस, तिथलं तरुण पिढी, इथली तरुण पिढी. ते कसं आहे, आदित्यजी ठीक आहे, त्याच्याकडे विजन आहे, मी नाही म्हणणार नाही. त्या व्यक्तीने ते प्रयत्न करतात, पण त्यांना फ्रीडम नाही आहे. कोणाचं प्रेशर आहे, काय प्रेशर आहे मला माहिती नाही, पण त्यांना निर्णय घ्यायचा फ्रीडम नाही आहे. जेव्हा माझ्यावरती अशी वेळ आली होती की माझ्याच मतदारसंघामधले मी ज्या उमेदवाराला पराभूत केलं त्याच उमेदवाराला जेव्हा पक्षाकडनं ताकद दिली जात होती, तर माझी अपेक्षा होती की त्यांनी मला साथ दिली पाहिजे, कारण मी त्यांचा सहकारी आहे. एक युवा सेनेपासून त्यांच्यासोबत मी आहे. पण त्यांनी त्यावेळेला निर्णय म्हणजे ही डिड नॉट पुट इज फूट डाऊन. त्यांनी असं सांगायला हवं ठामपणे की नाही, योगेशला त्रास होता कामा नये. त्यांनी ते केलं नाही. त्यांची निर्णय घ्यायची एक तर त्यांना ते फ्रीडम नाही, आणि त्यांच्या जे काही आयडियाज आहेत त्या इम्प्लिमेंट करण्यामध्ये ते फक्त कॉर्पोरेट स्टाईलने जातात. ही त्यांची मोठी चूक आहे. आणि कार्यकर्त्यांना गृहीत धरणं तुम्ही नाही करू शकत. तुम्ही राजकारणामध्ये असताना आज 30 वर्षापूर्वी परिस्थिती वेगळी होती. तुम्ही फक्त वंदनीय बाळासाहेबांचे नातू आहात म्हणून तुम्हाला तीच फॅन फॉलोइंग तुम्हालाही मिळेल हे तुम्ही गृहीत धरू शकत नाही. तुमची अटॅचमेंट पाहिजे, तुमचं त्या कार्यकर्त्यासोबत इतका लगाव पाहिजे की त्यासाठी तुम्ही काही करू शकला पाहिजेत. ते दिसत नाही, म्हणून त्यांनी त्याचे परिणाम भोगलेत. आज युवा फळी जी आमच्याकडे आली, सुरुवात युवासेनेपासूनच झाली ना. मी शिंदे साहेबांसोबत ज्यावेळेला गेलो, त्या 50 आमदारामधला सर्वात तरुण आमदार मी आहे, सर्वात कमी वयाचा आमदार मी, सर्वात फर्स्ट टर्मचा आमदार मी आहे. मी पण निर्णय घेत असताना विचार केला ना, माझी पहिली टर्म आहे, 2.5 वर्ष झालीत मला पहिल्यांदा आमदार होऊन. मी सर्वात यंग आमदार आहे, मला फ्युचर मला बघायचं होतं ना. मी जेव्हा तुलना केली तर मला ही बाजू जास्त योग्य वाटली, आणि म्हणून मग मला वाटतं असे निर्णय, हाच विचार मला वाटतं प्रत्येक युवा सैनिकांनी केला. आज महाराष्ट्रामध्ये युवा सैनिकांची फळी प्रचंड मोठी आहे आज आमच्याकडे. आणि युवा, आपली सुरुवातच मागाशी ती झाली. जे काही युवा वर्ग शिंदे साहेबांकडे अट्रॅक्ट झाला तो अप्रोचमुळे पहिल्यांदा झाला. आणि एक रिक्षावाला मुख्यमंत्री झालेला आहे, तरी सुद्धा ते रिक्षावाला असताना ते परिस्थिती विसरले नाहीत. ही शिंदे साहेबांची दुसरी मोठी बाजू. ते जे अट्रॅक्शन आणि ते जे त्यांचा अप्रोच आहे ना, ह्याने युवा वर्गाला 100% जिंकले. आणि युवासाठी ज्या काही गोष्टी आम्ही प्लॅन केल्या तो पण त्याच्यामध्ये मोठा भाग आहे. त्यामुळे मुंबईमध्ये 100% युवा वर्ग हा आमच्यासोबत आहे. एक अजून सतत जी चर्चेचा भाग आहे या निवडणुकीमध्ये खास निलेशजी, तो हा आहे की मराठीचा मुद्दा आणि मराठी विरुद्ध अमराठी हा एक मुद्दा आहे. आणि त्यात जो विरोधी पक्ष आहे, खास उद्धवजी आणि राजसाहेब यांचं सातत्यानं म्हणणं हे आहे की मुंबईला वेगळं केल्या जाईल, मुंबईला गुजरातमध्ये नेल्या जाईल, आणि मराठी विरुद्ध अमराठी, आणि त्यातच मुंबई कशी तोडली जाईल, म्हणजे सोन्याची कोंबडी आहे, कापल्या जाईल वगैरे, अशा पद्धतीची बरीच वक्तव्य आहे. आणि त्याच्यावरच प्रचार मुंबईतला आधारित आहे. कसं आहे मॅडम, मी बघा, मी अनेक वर्षांपासून ठाकरेंची वर्किंग स्टाईल बघतोय. त्यांची कॅसेट अडकली आहे. ते बुद्धिमत्तेमध्ये कुठेही पुढे जात नाही आहे, मधोमध अडकलेत. ते जुनी कॅसेट असायची बघा, ते मध्ये ते काय ते अडकायचं तर ते गाणंच बंद व्हायचं. त्यांचं ते अडकलं आहे. एकतर वाचन नाही, मुंबईबद्दलचं विजन नाही. बघा, डेव्हलपमेंटसाठी पण तुम्हाला एक विजन लागतं. आपण परदेशात जातो, लंडनला जातो, स्वित्झर्लंडला जातो, मॅनहॅटनला जातो, काय बघतो आपण तिकडे? चर्चा कुठली आहे? ही चर्चा आहे का? अच्छा, कोण मुंबईला तोडू शकतं? कोणाची हिंमत आहे? तुमच्या सोयीच्या राजकारणासाठी तुम्ही हे बोलू नका. तुम्हाला लंडनला जाताना गुजराती चालतात, तुम्ही माहिती काढा, ठक्कर असतो की नाही. मित्र सगळे गुजराती. अच्छा, तो साऊंड अँड शॅकवाला तो कोण आहे, गुजराती आहे, तो साहेबांच्या घराकडेच असतो. उद्धवजींचे सगळे मित्र काढा. लंडनला बिलं भरायला तुम्हाला गुजराती मारवाडी चालतो, आणि जेव्हा विषय येतो मुंबईचा तेव्हा तुम्हाला गुजराती मारवाडी नको. अच्छा, तो एक विषय झाला. दुसरा विषय आला की तुमचा मुंबईच्या बद्दल विचार काय. तुम्ही ते ब्लूप्रिंट वगैरे आता बोलत राहू नका. तुमच्या शब्दांनी पण ते दिसलं पाहिजे. तुमच्या शब्दांनी ते उतरलं पाहिजे की बघा, मला मुंबईसाठी हे सगळं आम्ही केलं. 25 वर्ष तुम्ही राज्य केलं मुंबईवर. अनेक आफ्रिकन देशांचा जो बजेट नाही आहे ना, तो एकटा मुंबईचा आहे.
मग काय केलं तुम्ही? 25 वर्ष तुम्ही मुंबईला काय दिलं हे पण मुंबईकर बघतोय ना. तुम्ही सांगणार मराठी माणूस मग बदलापूरला कसा गेला, कल्याण डोंबिवलीला का शिफ्ट झाला, कुठल्या बिल्डरांनी हे केलं, त्रास दिला. आज पण SRA मध्ये सर्वात जास्त मराठी माणूस इथे अडकलाय. BDD चाळीत आम्ही परवा गेलो, 630 कुटुंब आहेत काहीतरी. त्या 630 कुटुंबाला तुम्ही न्याय देऊ शकलात नाही. असे अनेक कुटुंब आहेत मराठी माणसाचे, सगळे मराठी आहेत तिकडे. BDD चाळीमध्ये जिथे आम्ही गेलो होतो, जिजामाता नगर वगैरे वगैरे. मग तिकडचा मराठी माणूस एवढ्या हलाक्याच्या परिस्थितीत का राहतो? तुम्ही त्याला तिथेच ठेवला. तुमचे मातोश्री 1-2 झाले, कृष्णकुंज झाले, चला ठीक आहे, तुम्हाला ते तेवढं तुमचं डेव्हलपमेंट झालं, तेवढं तुम्ही स्वतःला पुढे नेलं. तसं मराठी माणसाला पण पुढे न्यायला पाहिजे होतं ना. मराठी माणूस गेला, फेकला गेला कुठल्या कुठे, आणि हे पुढे गेले. हा जो दुटप्पीपणा आहे ना, हा आता लोकांना मराठी माणसाला कळलेला आहे. हे सगळं होत असताना झोपडपट्ट्या का वाढल्या? 43% झोपडपट्ट्या आहेत मुंबईमध्ये. कोणामुळे वाढल्या? 25 वर्ष तुमचंच राज्य होतं ना. BST बसेस, हे मी म्हणत नाही, ते राव आहेत ना, शशांक राव, ते आता युनियन चालवतात. सर्वात मोठी BSTची युनियन ते चालवतात. विचारा त्यांना, 2019 ते 2022 मध्ये जे करार झाले ते सगळे कॉन्ट्रॅक्च्युअल झाले. जर BST मध्ये जर कधी प्रॉब्लेम झाला, स्ट्राईक झाली, एकही बस तुम्हाला रस्त्यावर दिसणार नाही स्वतःच्या मालकीची. सगळे कॉन्ट्रॅक्टवर आहेत. कॉन्ट्रॅक्ट साईन कधी झाले? 2019 ते 22. मुख्यमंत्री कोण होते? सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे. आज जर काय प्रॉब्लेम झाला, तुम्ही BST रसातळाला नेली, BMCचा सगळा तुम्ही निधी इकडे तिकडे वळवला. अच्छा, दुसरं एक, BMCमध्ये 4 किंवा 5च कॉन्ट्रॅक्टर आहेत, गुजराती मारवाडी. तिथे मराठी माणूस नाही आठवला. जेव्हा तुमची सोय होत नाही तेव्हा तुम्हाला मराठी माणूस आठवतो, तेव्हा तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आठवणार, तेव्हा तुम्हाला हिंदुत्व आठवणार. पण जिथे मराठी माणसाचं नुकसान झालेलं आहे ते दुरुस्त तुम्ही नाही करणार, तुम्ही अजेंडा म्हणून त्यांना वापरणार. जेव्हा मराठी माणूस कामाला येतो ना, तेव्हा खरं तुमची माणुसकी दिसायला पाहिजे होती. तेव्हा आज मला सांगा, नगरविकास खातं आमच्याकडे, म्हणजे आमच्या सरकारमध्ये सन्मान्य शिंदे साहेबांकडे, मुख्यमंत्री सन्मान्य फडणवीस साहेब. हे जे कोस्टल रोड करतात ना मॅडम, कोस्टल रोड जेव्हा भूमिपूजन केलं उद्धवसाहेब ठाकरेंनी, पण मुख्यमंत्री होते सन्मान्य फडणवीस साहेब. त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे की नाही उद्धवजींना भूमिपूजन करू द्या. त्यांनी ते चोरून तिकडे ते हे केलं. बघा, ते शासकीय असतो तो कार्यक्रम. उद्धवजी कुठल्याही प्रशासकीय पदावर नव्हते किंवा शासकीय पदावर नव्हते, तरी मनाचा मोठेपणा फडणवीस साहेबांनी दाखवला की करू दे, मी दुसरा नाही करणार. आणि आज सांगतात कोस्टल रोड आमचा आहे. आणि त्याला जोडून त्यावेळेस मला आठवत आहे, शेवटी तो प्रकल्प हा राबवत असताना तो महानगरपालिकेला करू द्या हे उद्धवजीने सांगितलं. आता हा प्रोजेक्ट राज्य सरकारने करणं अपेक्षित होतं, मोठा प्रोजेक्ट होता, पण ते महानगरपालिकेला करू द्या हे उद्धव ठाकरेंची मागणी होती. आणि ती फडणवीस साहेबांनी त्यावेळेला मान्य केली. सगळ्या परमिशन फडणवीस साहेबांनी आणल्या सुप्रीम कोर्टापासून. ह्यांना कशाला हवे तर मग महानगरपालिकेकडे, कारण त्यांना कोस्टलचा कंट्रोल मागडे राहायला पाहिजे म्हणून. तिथले टेंडर मध्ये सब कॉन्ट्रॅक्ट, सगळी यादी मोठी आहे, कोण कोण लोक सगळी होती तिथे त्यावेळेस सुरुवातीला. म्हणून वाटतं ह्याच्यावर लक्षात येतं की तुमची टेंडन्सी काय आहे ती. त्याला जोडून खरं तर एकंदरीत मुंबईबद्दल आपण बोलत होतो, तर मुंबईचा मतदार हा भावनिक आहे असं सांगितलं जात आहे. आणि जरी आपण हे सगळे विषय मांडत असलात तरी मतदानाच्या वेळेला तो भावनिकच आहे. आणि बाळासाहेबांचे जे वंशज आहे तिथं तो वळेल असं पण एक बघा मॅडम, कसं आहे, अण्णा हजारेंचं आंदोलन तुम्हाला आठवत असेल. अण्णा हजारे गांधीजी झाले दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये फेल झाले. ते मुंबईला आले आंदोलन करायला, त्यांचा दुसरा टप्पा. हे नॉन पॉलिटिकल शहर आहे मॅडम, हे तसं इमोशनली ड्रिव्हन नाही. दिल्लीमध्ये अण्णा हजारे साहेब हे सक्सेसफुल झाले, मुंबईमध्ये त्यांचं आंदोलन त्याचं शेवटच होतं. मुंबईकर सगळं बघत असतो, त्याला सगळं दिसतंय, कोण कोण आपला वापर करतोय, कोण समाजामध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न करतो, हे सगळं दिसतंय ना मुंबई. आणि सर्वात हुशार माणसं इकडे राहतात. म्हणजे सगळं सर्टिफिकेटच मुंबईत येतं, हुशारीचं, फायनान्सचं, सगळे सर्टिफिकेट मुंबईतून मिळतात देशभरासाठी. म्हणून असं कुठे कोणाला वाटू नये की हा इमोशनली नंतर ठाकरेंकडे वळेल. ते दिवस गेले.
जर त्यांनी काहीतरी दिलं असतं आणि सांगितलं असतं हे आम्ही दिलं, तर मुंबईकर बोलला असता अरे वा वा आपण एक संधी देऊ. पण आता आम्ही महायुती म्हणून सांगतोय की हे आम्ही दिलं आणि म्हणून तुम्ही आम्हाला मतदान करा, हे आम्ही सांगतो आणि हे आम्ही पुढे देऊ, असा विषय आहे. आणि त्यांनी तो प्रयत्न केला की असं भावनिक आवाहन केलं, नाही हे आता सगळं जाणार आहे भाजपमध्येच, हे सगळे जास्त आता पक्ष सोडणार आहेत, धनुष्यबाण चिन्ह ह्यांच्याकडनं परत जाणार आहे, मग हे कमळवते आता निवडणूक लढवतील, हे का ते सांगत राहिले? कारण त्यांना माहिती होतं की त्यांच्याशी असली इमोशनल अटॅचमेंट जर का तुटली आणि जर का ह्यांच्यासोबत सगळे जोडले गेले, मग आमच्यासोबत परत कोणी येणार नाही. जसं कालांतराने क्लिअर होत गेलं, अरे हे तर भाजपत जाणारच नाही, हे शिवसेनेमध्येच आहेत, त्यानंतर आमची ताकद वाढली. म्हणजे सुरुवातीला म्हटलं ना, 2.5 वर्षापूर्वी शिंदेसाहेबांच्या मुख्यमंत्रीच्या काळामध्ये सुरुवातीला हा नक्कीच विषय होता, पण तो नंतर टिकला नाही, कारण त्यांचा तो अजेंडा टिकला नाही. लोकांना चित्र स्पष्ट झालं की नाही, ह्यांची भूमिका ही योग्य आहे आणि हे शिवसेना म्हणूनच हे आहेत, हे भाजप सोबत जरी सत्तेमध्ये आम्ही गेलेलो असलो तरी सुद्धा भाजपमध्ये विलीन होणार नाही. एक अजून मुद्दा म्हणजे मुंबईच्या अनुषंगानं सतत खान वर्सेस बाण सुरू आहे, पण तिथे शिवसेनेनं परळीमध्ये MIM बरोबर गट स्थापन केलेला आहे. नक्की काय आहे? म्हणजे हे जे सगळं राजकारण आहे योगेशजी, हे कसं आहे? म्हणजे मुंबईत ते सोयीचं आहे खान वर्सेस बाण म्हणून आपण तो अजेंडा घ्यायचा, परळीमध्ये सत्ता येऊ शकते म्हणून MIM बरोबर जायचं, काय आहे पॉलिसी? मला वाटतं परळी हे एकच उदाहरण घेऊन चालणार नाही. आज बघा, शेवटी मुस्लिमांच्या बाबतीमध्ये जर का एक भूमिका जर का आपण जर का पाहिली, आता आम्ही कोकणाचं उदाहरण घेतो, माझ्याकडे खेडची निवडणूक झाली, 6 नगरसेवक मुस्लिम आहेत जे धनुष्यबाणावरती निवडून आलेले आहेत. आता 92चा एक वॉर्ड आहे सलीम शेख म्हणून, ज्यांच्यावरती परवा हल्ला झाला, MIMचे नगरसेवक होते, त्यांनी शिवसेनेमध्ये त्यांनी जाहीर प्रवेश केला. बघा, आमची भूमिका स्पष्ट आहे, जे देशद्रोही आहेत आम्ही त्यांच्या विरोधामध्ये आहोत. जे भारतामध्ये राहून, जे मुंबईमध्ये राहून मुंबईला मानतात, आपल्या संविधानाला मानतात, ते आमच्या सोबत आहेत ना, आणि त्यांचं नेहमी स्वागतच असणार आहे. तिथे आमची भूमिका बदलायचा कुठेही प्रश्न उद्भवत नाही. म्हणजे पर से MIM ला तुमचा विरोध नाही? MIM ला त्यांच्या विचारसरणीला 100% आमचा विरोध आहे. त्यांची विचारसरणी आमच्याशी जुळू शकत नाही. ते ज्या पद्धतीने कट्टर वागतात, त्या भूमिकेशी आम्ही कधीच सहमत होऊ शकत नाही. MIM आणि शिवसेना कधी एकत्र पण मग तरी परळीत तुम्ही एकत्र नाही, आहात. मी तुम्हाला एक सांगतो योगेशजी, 1 मिनिट फक्त तुम्हाला थांबवतो. आज सकाळी ह्याच विषयावर पत्रकार परिषद झाली, म्हणजे एक मुद्दा त्याच्यात हाही होता. मी तिथे स्पष्टपणे सांगितलं, कुठलाही गट स्थापन झालेला अजून नाही. कोणीतरी एक टूंग काढली की हे समर्थन देतात. आमचे तिकडे 2 आहेत, राष्ट्रवादीचे 16 आहेत आणि मग वगैरे वगैरे असं सगळं आहे. अजून गट जर स्थापन झाला असेल आणि त्यांनी स्थानिक पातळीवर जर तिकडे पाठिंबा दिला असेल, काही गडबड स्थानिक पातळीवर पण होते. जर स्थानिक पातळीवर झाला असेल, MIM ला जर तुम्ही त्या गटात घेतला असेल, तर तो गट रजिस्टर होतो कलेक्टरकडे. जर तो गट स्थापन झाला नसेल तर विषयच येत नाही पाठिंब्याचा. जर गट स्थापन झाला असेल तर 100% स्थानिक तिकडच्या नेत्यांना सांगण्यात येईल की त्या गटातून तुम्ही बाहेर यायचं. हे आज सकाळी मी सन्मान्य आमच्या नेत्यांना पण सगळं सांगितलेलं आहे. आणि ही भूमिका आमची की जर गटामध्ये ते गेले असतील स्थानिक पातळीवर, आम्हाला प्रत्येक वेळेला ते विचारूनच करतील अशातला भाग नसतो, तर त्यांना त्या गटातून बाहेर यायला सांगतो. कारण त्या दिवशी आधी हे अकोटमध्ये पण घडलं भाजपाबरोबर आणि अंबरनाथला घडलं, त्यानंतर मला वाटतं MIM शी काही समझोता कधीच होणार नाही. म्हणजे तो करायचा नाही हा निर्णय झालेला आहे. हो. आणि ते जर चुकून स्थानिक लेवलवरचे जे नेते असतील त्यांनी ती चूक केली असेल तर तिथून गटातून त्यांना बाहेर यायला आमचा पक्ष 100% सांगणार आणि गटातून बाहेर यावंच लागेल त्यांना. अच्छा. आज खरं तर ज्या पद्धतीनं मुंबई असो इतर ठिकाणी असो जो प्रचार होतोय, त्यामध्ये मुंबईत तुम्ही भाजपाबरोबर एक आहात, पण इतर ठिकाणी ही युती होऊ शकलेली नाही, तर त्याचा काही परिणाम होताना दिसतोय का? नाही, असं जरुरी नाही आहे. आता ग्रामीण भागातल्या ज्या निवडणुका झाल्या नगरपंचायतच्या आणि नगर परिषदांच्या, तर बऱ्याच ठिकाणी शिवसेना भाजपसोबत होती, काही ठिकाणी सोबत नव्हती. ही तिथली स्थानिक ही समीकरणं आहेत. बघा, अगदी मला वैयक्तिक जर काय विचारायला गेलं तर मी फार प्रॅक्टिकल व्यक्ती आहे आणि पक्ष म्हणून प्रत्येकजण आपापला पक्ष वाढवायचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे तिथे कुठेही कटुता फक्त येणार नाही, एवढंच फक्त पाहावं लागेल. पण रोज गणेश नाईक काहीतरी एकनाथ शिंदेबद्दल बोलतात आहेत.
ते ठीक आहे, ती त्यांची वैयक्तिक भूमिका असेल, पण देवेंद्र फडणवीस साहेब तशी भूमिका ठेवत नाहीत शिंदे साहेबांच्या बद्दल. आज नवी मुंबईमध्ये ज्या मला अजूनही आठवते, ज्यावेळेला खासदारकीच्या निवडणुका होत्या त्यावेळेला देखील त्यांनी तशी भूमिका मांडली होती, पण ती सीट शेवटी शिवसेनेला सुटली आणि तिथून मोठ्या मताधिक्याने तिथे आमचे नरेश म्हस्के साहेब निवडून आले. त्यामुळे त्यांची ही कदाचित गणेश नाईक साहेबांची ती वैयक्तिक भूमिका असावी, पण फडणवीस साहेबांची ती भूमिका शिंदे साहेबांच्या बाबतीत नाही आहे. दोघांची मैत्री अतिशय घट्ट आणि शिवसेना भाजपा हा संघर्ष त्या निवडणुकीपुरता आमनेसामने होईल, फक्त निवडणुकीपुरता, पण आमची जी मैत्री आहे ती मैत्री 100% तुटणार नाही. मला वाटतं भाजप शिवसेना आमने सामनेबद्दल निलेशजींना आमने सामने मी कधीच केलं नाही. हा तुम्ही उगाच मला त्याच्यामध्ये मधोमध उभे करू नका. महाभारतासारखं इथून बाण आहे तिथून आणि मी मध्ये आहे असं काय नाही आहे. आणि गणेश नाईक साहेबांचं कसं झालं ते कदाचित हे असं वागण्याचं कारण इतके वर्ष नाईक साहेब काय बोलले नाही, पण जेव्हा त्यांच्या मुलाला तिकीट मिळाली नाही, नरेश म्हस्केंना मिळाली, तो वैयक्तिक राग त्यांनी महायुतीवर काढून आहे ना. तो पर्सनल आहे, मेरिटवर तिकीट देतात किंवा नाही देत. मुलाचा राग नका ना काढू निवडणुकींवर किंवा महायुतीवर. त्यांना मुलाला कुठेही ऍडजस्ट करू शकतो ना आपण. नंतर होतील, मेरिट असेल तर 100% होतील. तिथून नाही झाले तर आमच्याकडून होतील. चॉईस आहे ना, चॉईस आहे नाही, चॉईस आहेच ना, चॉईस आहेच ना. आता पण नाईक साहेबांचा एक मुलगा राष्ट्रवादीत आहे, पवार साहेबांच्या. दुसरा मुलगा बीजेपीत नाहीये. ते मला माहित नाही काय कारण अजून तिथे ठेवायचं. ते नाईक साहेबांनीच सांगितलं पाहिजे की नेमकं काय कारण आहे. अजूनपर्यंत पवार साहेबांशी म्हणजे त्यांचा मुलगा तिकडे अजून आहे, एक दुसरा मुलगा. तर मुलाचा राग तुम्ही राजकारणावर काढू नका, निवडणुकीवर काढू नका. इथे गरिबांची निवडणूक आहे, कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. तुम्ही नको तो राग नको तिकडे काढाल आणि आमच्या नेत्यांना टार्गेट कराल, मग एका मर्यादेनंतर मग आम्हाला पण काहीतरी बोलावं लागेल. आम्ही नाईक साहेबांचा आदर करतो अतिशय. मी भेटल्यावर मी पाया पण पडतो त्यांच्या. मी कशाला खोटं बोलू, कारण का संजीव नाईक माझ्याबरोबर खासदार होते 2009 ते 2014. आम्ही पडलो एकत्र आणि निवडून आलोही एकत्र. म्हणून माझे चांगले मित्र आहेत, माझ्या भावासारखे आहेत ते. नाईक साहेबांबद्दल नितांत आदर आहे, पण राग कुठला कुठे काढायचा असतो एवढ्या सिनियर माणसाला माझ्यासारखा माणूस सांगू नये ना. हा फक्त तो पर्सनल विषय आहे जे ते राजकारणात काढतात. नरेश म्हस्केला तिकीट का मिळाली? मेरिटमुळे मिळाली. तुमच्या मुलाला नाही मिळाली तर नाही मिळाली, परत कुठेतरी प्रयत्न करा, मिळू शकते ना. आत्ताच जसं योगेशजी म्हणाले की निवडणुकीनंतर हे म्हणजे जे काही महायुतीत आत्ता होतंय इतर ठिकाणी मुंबई सोडून, ते निवडणुकीपुरते नंतर सगळं ऑलवेल होणारच आहे. तसं तुमचं ऑलवेल झालंय का कोकणात? आमचं ऑलवेलच होतं मॅडम, सगळं ऑलवेलच होतं. म्हणजे जे आम्ही बघितलं ते ऑलवेल होतं. कसं होतं, निवडणूक आणि संबंध हे वेगवेगळे आहेत. मला माझ्या सिच्युएशनमध्ये जे दिसलं ते मी केलं. आता त्यामध्ये तसं करायला हवं होतं का तुम्ही? म्हणजे काय नको करायला? म्हणजे तुम्ही जी ती रेड अशी नव्हती ती. रेड अशी नव्हती. मला एका विषयाचा पाठलाग, मला जी काय खबर आली त्याचा विषयाचा मी पाठलाग केला. हे घर आहे, ठीक आहे, हे घर आहे, ठीक आहे. मी मीडियावाल्यांना बोलवलं, आरोना बोलवलं, निवडणूक आयोगाच्या सिनियर PIला बोलवलं मालवणच्या, आणि सांगितलं की हे चाललंय इकडे. मी मॅडम स्वबळावर होतो. मग साम दाम दंडभेद ज्या काही गोष्टी आम्हाला शिकवल्या गेल्या त्या सगळ्या आम्ही करणार. माझा कोणावरही विरोध नाही. अच्छा, ते झाल्यानंतर ते सगळे भारतीय जनता पक्ष म्हणजे आमचं कुटुंबच आहे ना. ते भेटले ना मला सगळे निवडणुकीनंतर. आम्ही परवा रॅली केली एकत्र. आमच्या कुटुंबाचाच भाग आहेत ते सगळे. पण निवडणुकीला जर तुम्ही मला एकटं पाडलं किंवा एकटा मी जे काही निवडणूक लढत होतो पार्टीच्या माध्यमातून तिकडे म्हणजे स्थानिक लेवलवर, तर त्या स्थानिक लेवलवर मला काही स्टँड घ्यावे लागले. त्याचा अर्थ मी चव्हाण साहेबांच्या विरोधात आहे किंवा मी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे किंवा मी कोणाच्या माझ्या सहकाऱ्यांच्या विरोधात आहे, अजिबात नाही. मी चव्हाण साहेबांना भेटलो पण त्यानंतर. ती भेट आम्ही पाहिली, पण हे आधी होऊ शकत नव्हतं का? आधी ते म्हणजे आधी त्यांनी मला बोलवलं असतं तर मी 100% गेलो असतो. जर आधी बोलवलं असतं तर. नंतर मी वेळ मागितली. मी निवडणुकीच्या वेळेला पण बोलत होतो की मला चव्हाण साहेब बोलवतील, फडणवीस साहेब बोलवतील, मी कधी आजही जायला तयार आहे. मी हे निवडणुकीच्या काळात पण बोलत होतो. म्हणून माझ्या मनात तसं काही नव्हतं. मी तर माझं कुटुंबच समजतो आजही.
तुम्ही दोघंही म्हणजे तुमचे वडील हे शिवसेनेत बाळासाहेबांबरोबर काम करून राहिले आहेत आणि महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत दोन्ही. तुम्ही भाईंकडनं काय शिकलात किंवा ते तुम्हाला काय सल्ला देतात? बऱ्याच गोष्टी आहेत. त्यांची सर्वात प्रमुख गोष्ट म्हणजे कमिटमेंट. आणि आपल्या राजकारणामध्ये आलो की तुम्ही जनतेचे झालात, मग तुम्ही बाकी सगळं विसरून गेलं पाहिजे आणि तुमची कमिटमेंट 100% पाहिजे. तिथे तुम्ही कुठे कॉम्प्रोमाइज करता कामा नये. आणि अप्रोच म्हणजे आजही मी माझा मोबाईल नंबर एकच आहे, म्हणजे बायकोलाही तोच नंबर आहे आणि शाखाप्रमुखालाही तोच नंबर आहे, वेगळा नंबर नाही. म्हणजे हा अप्रोच ठेवला पाहिजे. आपण कनेक्ट राहिलं पाहिजे. मतदारसंघही आपण कुटुंब म्हणून आपण वापरलं पाहिजे. ही पर्सनल म्हणजे जुन्या लोकांची गोष्टच वेगळी होती. राणेसाहेब असतील, रामदास भाई असतील, ह्या सगळ्यांची जी कमिटमेंट जी होती ना ती फार वेगळी आहे. ते खूप शिकण्यासारखं आहे आणि म्हणून मला वाटतं त्यांच्याकडे जी शिकवण मिळाली तीच मिळाली की कमिटमेंट ठेवा. आपण काय शिकलात? साहेबांची एक डिसिजन मेकिंग पॉवर आहे. ते जागेवर ऑन स्पॉट कुठल्याही विषयाचा निकाल डिसिजन देऊ शकतात. मला असं वाटतं कुठेही, जसं मी अगोदर पण बोललो की फक्त माणूस चांगला असून होत नसतं, त्याला निकाल द्यावा लागतो, रिझल्ट द्यावा लागतो. रिझल्ट ओरिएंटेड काम असलं पाहिजे. नुसतं कुठेतरी फाईल पडली आहे आणि मी आज मंत्री, आयुष्यभर मंत्रीच राहणार आहे म्हणून ती उद्या बघू, ही समज चुकीची असं मला वाटतं. आणि आज आहे ना समोर, तर आज संपून टाकायचं. आजचं उद्यावर कशाला? उद्या मी राहीन न राहीन, पुनर्जन्मावर आमचा विश्वास नाही की पुढच्या जन्मात कोण कसा होतो आमचा विश्वास नाही. जे करायचं ते ह्या जीवनामध्ये, म्हणून प्रत्येक दिवसाला महत्त्व आहे, डिसिजन मेकिंगला महत्त्व आहे. आजचं डिसिजन उद्यावर ढकलू नका, उद्याचं परवावर नका ढकलू ते. आणि कुठल्याही विषयाला एक विचार करायची एक पद्धत असते की मी सॉफ्ट राहू तर हे परत कधीतरी फिरून माझ्यावर येऊ शकतात. पण जरी माझ्याकडे जास्त ताकद नसली तरी मी आज खंबीर राहिलो तर हे परत कधी माझ्या अंगावर येणार नाहीत. एक ॲग्रेसिव्ह एक असतं ना, एक बिहेवियर असतं, एक नेचर असतो माणसाचा की कुठलाही माणूस दोन्ही असतो. प्रत्येक माणूस रफ पण असतो, सॉफ्ट पण असतो. पण कसं हँडल करायचं कुठलं सिच्युएशन, की मी ह्याच्यासाठी माझा जन्म झालेला नाही की समोरचा माणूस मला काही बोलेल आणि मी ऐकून घेईन. ते चुकीचं आहे तर चूकच बोललं पाहिजे. जिथे चुकीचं होत आहे तिथे सांगितलंच पाहिजे की हे चुकीचं होत आहे. मग ते कोण समोर आहे त्याला जास्त महत्त्व नसतं असं मला वाटतं. काही वर्ष आधी आम्ही तुम्हा दोन्ही भावांची एक मुलाखत तुमच्या वडिलांबरोबर केली होती. त्यावेळेचं जे तुमच्याबद्दलचं इम्प्रेशन होतं ते असं होतं की व्हेरी विटी आणि एक प्रचंड सेन्स ऑफ ह्युमर असणारी व्यक्ती. म्हणजे सेन्स ऑफ ह्युमर कमी झाला असं मी नाही म्हणत, पण या दरम्यानच्या काळात तुमच्या पूर्ण पर्सनॅलिटीमध्ये खूप बदल झाला आहे असं जाणवतं. नाही, तेव्हा जेव्हा मी आलो होतो, माझा कट्टा होता आणि आम्ही तिघही होतो, तेव्हा ते कसं हलकं फुलकं, समोरून प्रश्नही हलके फुलके होते म्हणून तसं झालं. आणि आज कसं आहे, आज इंटरॅक्शन, योगेशजी सगळं सिरियस माणूस आहे, ते सिरियसली सगळ्या विषयाला उत्तर देत आहेत. नाहीतर मी मगाशीच बोलणार होतो की कॉफी विथ आहे पण कॉफी नाही आहे. हो, आज कॉफी राहिली असं राहिली. हो, तर हे असं समोरून तेव्हा हलके फुलके, म्हणजे वाईट म्हणून घेऊ नका. हे असंच आपलं कसं आहे, डोकं कधी कधी इकडे तिकडे काही आपण बोलतो म्हणून. म्हणजे तुम्ही विचारलात की तुम्ही त्यावेळेला असे होतात. बघा, त्यावेळेला पण असं झालं की त्यांना वाटायचं मी रागीट आहे आणि तिकडे मग जे काही गोष्टी तिकडे हलक्या फुलक्या अशा बोलाव्या लागल्या, बोललो. मग त्यांना वाटलं हा असा आहे. मग परत निवडणुकीला काही गोष्ट झाली, नाही हा तसाच आहे. म्हणजे प्रत्येक विषयाला असा नसतो, माणूस रागातही असतो, हसतही असतो आणि सगळ्या गोष्टी बॅलन्स ठेवावं लागतात. नुसतं माणूस रागात राहून काय करणार आहे. निलेश ही टिपिकल कोकणी माणसाचं उदाहरण आहे. ते फणसासारखे आहेत, ते बाहेरनं कडक काटेरी पण आतनं अतिशय नरम आहे. मी पण अनुभवलं. कुठे काटे आमची तशी ओळख ही आता जेव्हा निलेशी आमदार झाल्याच्या नंतर विधिमंडळामध्ये आम्ही भेटल्याच्या नंतर आमची तशी जास्त जवळीक आली. त्यांच्या मतदारसंघामध्ये मी काही शासकीय दौऱ्याच्या निमित्ताने गेलो होतो. मलाही असंच समज होता की अतिशय रागीट ती व्यक्ती आहे म्हणून, पण नाही. त्यांचा स्वभाव, त्यांचे एक आहे, ते अतिशय इमोशनल व्यक्ती आहे.
एक गोष्ट मी जवळनं पाहिली आहे, खूप इमोशनल आहेत आणि त्यांच्या जे काही डिसिजन असतात ते इमोशन्समुळे आहेत. अशी ते बोलत असताना शिंदे साहेबांच्या बद्दल जे म्हटले की मी देव माणूस, मी त्या व्यक्तीला विसरू शकत नाही, हे इमोशनल व्यक्तीच बोलू शकतो असा विचार करतो ते, म्हणून ते इमोशनल व्यक्ती आहे. मधून ह्युमर त्याच्यामधनं बाहेर पडतो. आता तुम्ही महाराष्ट्राला आणि खास करून मुंबईला शिवसेना महायुती म्हणून काय देणार आणि तुमचे विरोधक काय देणार? नाही, विरोधक फक्त टोमणी देऊ शकतात, विरोधक फक्त कोंबपाणी देऊ शकतात आणि विरोधक फक्त चार चौघांमध्ये स्वतःच प्रश्न आणि स्वतःच उत्तरं तयार करून इंटरव्ह्यू देऊ शकतात, पण ते डेव्हलपमेंट देऊ शकत नाहीत. मी एकच उदाहरण देईन. 25 वर्ष मुंबईची सत्ता असताना देखील मुंबईचा DP प्लॅन त्यांनी फक्त 60% इम्प्लिमेंट केलेला आहे. याच्यावरती ते बोलणार नाहीत. आम्हाला ते करायचं आहे. आम्हाला मराठी माणसांसाठी जी घरं बनवायची आहेत त्यासाठी पॉलिसी मेकिंग पॉवर सगळ्यांकडेच, म्हणजे इम्प्लिमेंटेशनची पॉवर तुमच्याकडे असली पाहिजे. आम्हाला ते करायचं आहे. मुंबई ही 1.5 ट्रिलियन इकॉनॉमी आपण जे बोलतो ती मुंबई आणि MMR रिजन, आम्हाला ती करायची आहे. आपोआप त्याच्यामध्ये भलं हे, त्याच्यामध्ये प्राधान्य हे मराठी माणसांनाच मिळणार आहे, त्याच्यामध्ये दुमतच नाही. परंतु हा फरक आहे. आम्हाला डेव्हलपमेंट ही म्हणजे फक्त भावनिक राजकारण करायचं नाही, आम्हाला डेव्हलपमेंट करायची आहे. मुंबईने जो काय काळ बघितला, इतके वर्ष लहानाचे मोठे आम्ही मुंबईत झालो, जन्म मुंबईचा, कॉलेज बँड्रा, आपलं कॉलेज आणि स्कूल सगळं मुंबईमध्ये, चेंबूरमध्ये. तर मुंबईला ज्या ट्रान्सफॉर्मेशनची गरज होती ना, तसं ट्रान्सफॉर्मेशन मागच्या 25 वर्षामध्ये हे विरोधक देऊ शकले नाहीत. मुंबई जी काय जनरेट झाली ना, जनरेटच म्हणावं लागेल, ते कोणाच्या एका किंवा कुटुंबामुळे नाही किंवा एकाच्या, मुंबईचं एक स्वतःचं जीव आहे, सर्वायवल मोड आहे. त्या सर्वायवल मोडवर मुंबई आहे, राहते. मुंबईला मुंबईकरांनी मोठं केलं. विरोधक आज जे काही इमोशनली ह्या काही गोष्टी अच्छा ते उद्धवजी स्वतः सांगतात ना, हो माझ्याकडे काय द्यायला, शिवाजी पार्कला सांगतात, अनेक सभांमध्ये सांगतात माझ्याकडे आज द्यायला काय नाही. मग तुम्ही मतं का मागताय? जर तुमच्याकडे द्यायलाच काय नाही, मग तुम्ही मतं का मागताय? मुंबईला आता काय देणार हे सांगा. मुंबईचं ट्रान्सफॉर्मेशन आता कोणी थांबू शकत नाही. जो रोड मॅप आहे, आपला अजेंडा हा प्रोग्रेसिव्ह असला पाहिजे की पुढे काय, 21व्या शतकातलं काय. आता मी अनेक वेळेला उदाहरण देतो, जो ब्रिटिशर आला आपल्याकडे ना, जो तेव्हाचं विक्टोरिया टर्मिनस आणि आताचं CST स्टेशन, तेव्हाही 18 प्लॅटफॉर्म होते, आजही 18 प्लॅटफॉर्म आहेत. तेव्हाचं माहीम कॉजवे, तेव्हाचं कोलाबा कॉजवे, हे लोक त्याचं ब्रॉडनिंग करू शकले नाहीत. आता समुद्राची पातळी मुंबईमध्ये थोडी वर असल्यामुळे आपल्याला तो सगळा मुंबईमध्ये पाणी भरतं वगैरे वगैरे, आपल्याला दरवर्षी ते सगळं सामना करावा लागतो. कारण का मुंबई शहराची जर आपण जिओग्राफिकली बघितलं तर मुंबई शहर थोडं खाली आहे आणि समुद्राची पातळी कधी वाढली तर कॉजवे परत ते पाणी समुद्रात फेकू शकणार नाही, अशी एक स्थिती झाली आहे. 25 वर्ष तुम्हाला कळली नाही की तुम्ही जे ब्रिटिशर बांधून गेले ते कॉजवे तुम्हाला ब्रॉड करता आले नाहीत. मग समुद्रामध्ये परत पाणी जाण्यासाठी तुम्ही काय सोय केली मुंबईची? हा झाला. आणि शिक्षणाचं, जसं तुम्हाला BSTचं अगोदर शिक्षणाचं आम्ही डिजिटायझेशन केलं. काय केलं नेमकं सांगा तरी. मराठी शाळा कुठे आहेत दाखवा तरी. मी मुंबईत राहून मॅडम मला अजूनपर्यंत मराठी शाळा दिसली नाही, म्हणजे अशी जी व्यवस्थित आहे, डिजिटायझेशन झालेलं आहे, अशी दिसली नाही. जे झालं ना ट्रान्सफॉर्मेशन मुंबईचं, ते मुंबईकरांमुळे, त्या स्पिरिटमुळे झालं, कुठल्याही कुटुंबामुळे झालेलं नाही. आम्हाला जे मुंबईला द्यायचं आहे ते जसं मेट्रो झाली, एक आपण कसं जीवनमान जगलं पाहिजे, आपण फायनान्शियल कॅपिटलमध्ये आहोत, ती व्यवस्था तशी राहिली पाहिजे. ती व्यवस्था राहावी त्यासाठी ज्या काही गोष्टी जोडून द्याव्या लागतात ना. आपण म्हणतो टुरिझमला तुम्ही कोकणात या, पण टुरिझमला जर मी बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर देऊ शकलो नाही तर लोक काय येतील टुरिस्ट म्हणून तिकडे. तसंच मुंबईचं आहे, फायनान्शियल कॅपिटल जर आपण आहोत तर मुंबईला तसं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर दिलं पाहिजे. हे सत्य देतात हा प्रोजेक्ट थांबव, ते थांबव, मेट्रो येऊ देऊ नको, मग कांजूरला घेऊन जा, मग कारशेड एकीकडे घेऊन जा. काय चाललंय? ह्यांचा 2.5 वर्षाचा कार्यकाळ हे सत्तेमध्ये येतात ना मॅडम, हे भांडखोर होतात. खरं विरोधक भांडखोर पाहिजे ना. हे सत्तेमध्ये आल्यावर सर्वात जास्त भांडतात.
तुम्ही कांजूरचं कारशेड घ्या, बरोबर आहे. कुठलंही सोशल मीडिया पोस्ट बिचारे कोण एक्स और नेव्ही ऑफिसर टाकलं, एका एक्स नेव्ही ऑफिसरनी कुठलं तरी सोशल मीडियावर पोस्ट टाकली, ह्यांनी मारलं त्याला. म्हणजे हे सत्तेमध्ये आल्यावर तुम्हाला ही गुंड प्रवृत्ती हवी आहे का, हे पण मुंबईने विचार केला पाहिजे. मुकेश अंबानीच्या घराच्या खाली जर जिलेटिन स्टिक सापडतील, सचिन वाझेसारखे एन्काउंटर स्पेशलिस्ट जर तुम्हाला राजरोसपणे तुम्ही कार्यकर्ते म्हणून तुम्ही वापराल, अशी मुंबई. रिटायर झालेला सचिन वाझे परत घेतला आणि त्यांनी मनसुख हिरेनची डेड बॉडी त्याला मारून त्याला कुठल्या तरी वसईच्या खाडीत टाकला. हे सत्तेमध्ये येतात ते हे सगळं करायला. हे मुंबईला काय द्यायला नाही. यांची दुकानं बंद झालेली आहेत चारी बाजूनी. आता एक नवीन दुकान कसं उघडायचं ह्या प्रयत्नात ते आहे. मुंबईला दुकान म्हणून बघणारे ट्ठाकरे कंपनी आहे, त्याच्या पलीकडे काही नाही. त्यांनी आरोग्यावरती काम केलेलं नाही. मुंबईमध्ये आज जे हॉस्पिटल्स आहेत त्याची स्थिती बघा. महाराष्ट्रामधला माणूस हा मुंबईमध्ये ट्रीटमेंट घेण्याकरता येतो. एक साधं तुम्ही कॅन्सरचं हॉस्पिटल उघडू शकला नाही. आज पण देवेंद्र कोविडच्या काळात ते वन ऑफ द बेस्ट मुख्यमंत्री असं स्वतःच सांगतात. असं कोण म्हणतं? सेल्फ लवर असं ते स्वतःच म्हणतात ना. त्यावेळेला मुख्यमंत्री ते बेस्ट होते. कोविडच्या काळात त्यांनी टॅकल सर्वात जास्त त्यांनी चांगलं केलं. त्याला सेंटरचं फंडिंग आलं होतं की त्यावेळेला नरेंद्र मोदी. आजच उदाहरण दिलं. श्रीमती किशोरी पेडणेकर महापौर होत्या, त्यांच्यावर 2 FIR त्यांनी लपवल्या. त्यांच्या इलेक्शन ॲफिडेव्हिटमध्ये टाकल्याने ते आरोप मी आज केला आणि किरीट बाईंनी मला वाटतं 2 दिवसापूर्वी काल केला. त्याच्यातला एक आरोप, एक FIR काय माहिती आहे ना, भयानक आणि गंभीर आहे, मुंबईकरांसाठी आहे. कुठल्या तरी कंपनीला, मला एक्झॅक्ट आता नाव आठवत नाही, मी पत्रकार परिषदेमध्ये ते नाव घेतलं होतं. त्या कंपनीला जी बॉडी बॅग असते ना, एक बॉडी बॅग 1600 रुपयाला, बरोबर आहे मार्केट रेट. ह्यांनी घेतल्या कितीला? 6719 रुपये. किशोरीताई पेडणेकर. असे अनेक भ्रष्टाचाराचे केसेस आहेत, लक्षात घ्या. ह्यांना मुंबई फक्त लुटायची, त्याच्या पलीकडे दुसरं काय नाही. उदरनिर्वाहाचं साधन बंद झालं आहे. बिल्डर फोन उचलायचे बंद झाले आहेत. आता कुठेतरी चावी फिरवायची म्हणजे आमचं उदरनिर्वाह पुढचं मातोश्री 2, 3, 5 जे काय करायचे आहेत ते त्यासाठी मुंबई हवी आहे. त्याच्या पलीकडे काय नाही. टीका करायला आम्हाला आवडत नाही मॅडम, कारण का आम्ही डेव्हलपमेंटला आम्ही पुढे घेऊन जाणारी लोक आहोत. आज मतदारसंघामध्ये योगेची किती काम करतात, करोडचा निधी नेत आहेत. ते तिकडच्या उबाटावाल्यांची उज्जत घालत बसले नाही, त्यांनी विजन ठेवून काम केलं. ते आज जिथे तो मतदारसंघ पूर्वीचा आणि आत्ताचा त्याच्यामध्ये जमीन आसमान फरक आहे. तो योगेशजी करतायत, आमच्यासारखी लोक ते प्रयत्न करतायत. आम्हाला कुठे ह्यांच्यासारखं भांडायचं आहे. त्याचा परिणाम 21-0 माझ्याकडे. मग एकही नगरसेवक निवडून आणता आलं नाही. ते उद्धव ठाकरेंनी स्वतः येऊन सभा घेतली ज्या खेडमध्ये, त्या खेडमध्ये आज त्यांचा 0 नगरसेवक निवडून आले. त्यांचा एकही नगरसेवक नाही भरोसा निकालामध्ये. जनतेने साथ, डेव्हलपमेंट हवी आहे. त्यांना भांडणं बघायची नाही आहे, त्यांना इमोशनल हे गोष्टीमध्ये काही रस नाही आहे. नेक्स्ट जनरेशन जे आहे ना आमचे, आणि जे 20 ते 40 मधला जो तरुण आहे त्यांना डेव्हलपमेंट हवी आहे. आम्हाला तुम्ही त्यांचं इमोशनल म्हणणं आहे भाषण की देऊ तुम्ही नका. प्रचंड पैसा ओतता निवडणुकीमध्ये आणि पैशाच्या जोरावर निवडणूक जिंकून आणताय, आणि तेच त्या बिनविरोध पॅटर्न मध्ये सुद्धा आहे असा आरोप होतोय. नाही, मला वाटतं म्हणजे आता मी जी निवडणूक जिंकलो, मला 1,25,000 मतं मिळाली. मी 1,25,000 लोकांनी मतं पैसेच खाल्ले का? असं होत नाही. मतं तुम्ही प्रॅक्टिकली जरी विचार केला, समजा काही मतं काही लोकांनी विकत घेतली, पण अख्खे गावाच्या गाव, घरच्या घरं, व्यक्तीच्या व्यक्ती तुम्हाला विकत घेता येत नाही. हे बोलण्यासाठी ठीक आहे, परंतु हे प्रॅक्टिकली शक्य देखील नाही. आणि हे आज ते विरोधामध्ये आहेत म्हणून ते म्हणतायत. मग त्या ज्यावेळेला मग लोकसभेला का मी माघार घेतली, किंवा तुम्ही का एक पाऊल पुढे गेले होते. तुम्ही जो काही अजेंडा सेट केलात, जे काय तुम्ही खोटा प्रोपगंडा सेट केलात, त्याच्यामुळे आम्हाला एक पाऊल मागे यावं लागलं होतं. त्यावेळेला काय नाही घडलं. मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी फक्त चर्चेपुरत्या ठीक आहेत, परंतु असं, आणि तुम्ही मतदारांचा अपमान करताय म्हणजे विकत घेऊन लोक मतं देतात असं तुमचं मत आहे का? हे बरोबर, मला वाटतं त्या गोष्टी मी सहमत नाही. आणि अजिबात सहमत होण्याचं कारणच नाही. कारण का आता उद्धवजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा नगरपंचायत माझ्या मतदारसंघात, तेव्हा मी आमदार नव्हतो, उद्धवजी मुख्यमंत्री होते. सिंगल लार्जेस्ट पार्टी तेव्हा, मी भारतीय जनता पक्षात होतो, सिंगल लार्जेस्ट पार्टी तेव्हा भारतीय जनता पक्ष होती. म्हणजे तुम्ही सत्तेत असताना मग आम्ही कसे निवडून यायचो? बघा, तुम्हाला हे तुमच्या डोक्यात फिट केलं पाहिजे की लोकांनी तुम्हाला नकारलं आहे. तुम्ही उगाच हवाबाजी करू नका की हे पैसे. अच्छा, तुम्ही मग कंप्लेंट करा
किंवा तुम्हाला जिथे काय पुरावा सापडत असेल, काय करत असेल, तुम्ही करा ना, कारवाई करणार ना आमचे नेते. पण जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री असताना पण आम्ही जर निवडणुका जिंकत होतो, मग अचानक तुम्ही मुख्यमंत्री नसताना जर आम्ही निवडणुका जिंकल्या, त्याच्यात वाईट वाटायचं किंवा त्याच्यात नवल वाटायचं कारण काय? बघा, हे जसं म्हणतो ना मी पूर्वी, हे प्रॉपगंडा आहे. आणि जसं योगेशजी म्हटले, हे बोलण्यापुरतं ठीक आहे, त्याच्या पलीकडे त्याला काय अर्थ हातपायर नाही. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेनेचा परफॉर्मन्स हा कसा राहणार? कारण अनेक ठिकाणी महाराष्ट्रात शिवसेना ही भाजपच्या विरोधातही उभी आहे. नाही, आपण आता पहिलं, आता मी एकच उदाहरण देईन. ज्या नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या, आम्ही काहीतरी मला वाटतं 2,500 आम्ही जागा लढवल्या. आमचे 1300 नगर निवडून आलेले आहेत. आमचा स्ट्राईक रेट नगरपंचायतच्या बाबतीत भाजपपेक्षाही जास्त आहे. आणि तसाच राहणार आहे असं तुम्ही म्हणताय? हो, आणि महायुतीमध्ये आपण जेव्हा एकत्र लढतोय तेव्हा एक कुटुंब म्हणून आम्ही लढतो. आज सगळे प्रचार एकत्र करतोय आम्ही. सगळ्या रणनीती, ज्या काही रणनीती रोज ठरवल्या जातात, कारण रोज प्रचाराची रणनीती वेगवेगळी असते, त्या सगळ्या गोष्टी आम्ही एकत्र बसून ठरवतो आणि तशाच होणार आणि तशाच होत आहेत. आणि उद्याही जिल्हा परिषद, ह्यानंतर जिल्हा परिषद आहेत, जिल्हा परिषदा पण आम्ही महायुतीमध्ये लढवायचा निर्णय घेतलेला आहे. आणि आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये, त्यानंतर कसल्याही निवडणुका नाही आहे, तर त्या निवडणुका पण आम्ही महायुतीमध्ये लढवायचा निर्णय घेतलेला आहे. आम्ही आमच्या जिल्ह्यापुरतं म्हणतोय, योगेशजी त्यांच्या जिल्ह्यापुरतं, आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता भारतीय जनता पक्ष, शिवसेना हे अतिशय चांगल्या वातावरणामध्ये काम, प्रचार सगळं करतायत. आणि असंच वातावरण राहील ह्याची मला खात्री आहे. तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या निवडणुकांसाठी, आणि तुम्ही वेळ काढलात इतक्या व्यस्त तुमच्या कार्यक्रमातून, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.